जय गुरु माणिक। आज वेदांत सप्ताहाचा चौथा दिवस आहे। 8 मार्च रविवार। आपण आता मंदिर परिसरामध्ये आहोत। आज आपण श्रीजींच्या समाधीचे दर्शन तसेच पारायणासाठी जे भक्तवर्ग इथे बसलेले असतात त्या भक्तांचे देखील आपण सर्वांचे दर्शन घेऊ। आपण पाहत आहात वेदांत सप्ताह असो किंवा दत्त जयंती, काही महिला भक्त रोज सकाळी श्रीजींच्या या प्रवेशद्वारासमोर छान सुंदर अशी रांगोळी काढत असतात। आज सुद्धा आपण पाहत आहात ही सुंदर अशी केलेली रांगोळी। माणिक म्हणे प्रभू हेची देई, प्रीती जडो तुझिया निज पाया। सुंदर असा संदेश देखील या रांगोळीच्या माध्यमातून सर्व भक्तांना देण्यात येतो। प्रभूंच्या भजनातील एक एक शब्दच इतके मनाला भिडणारे असतात की भक्ती काय आहे, श्रद्धा काय आहे हे सर्व यातून कळते। आता आपण आज चाललेलो आहोत ह्या झेंड्याचं एक वैशिष्ट्य सांगतो। 7 दिवसाचा ह्या उत्सवामध्ये जेव्हा पण तुम्ही कधी मंदिरात याल दत्त जयंतीला किंवा वेदांत सप्ताहाला, तर हा झेंड्याचा रंग पाहत जावा। का की पहिल्या दिवशी जो रंग होता म्हणजे गुरुवार होता त्या दिवशी हा हिरवा रंग पहिल्या दिवशी आहे, नंतर हा दुसरा रंग गुलाबी सारखा आहे, तिसरा दिवस निळा, चौथा दिवस पिवळा, पाचवा पांढरा, नंतर लाल आणि नंतर केशरी। आज चौथा दिवस आहे म्हणून आजचा रंग पिवळा आहे। म्हणजे महाराजांच्या समाधीवर जो महाराजांना वस्त्र असते ते वस्त्र सुद्धा आज याच रंगाला अनुसरून असणार आहे। जय गुरु माणिक। आजच्या श्रीजींची पूजा, समाधीचे दर्शन आपल्याला घडेल। आपण पाहतात जय गुरु माणिक काका। जय गुरु माणिक, जय गुरु माणिक। जीवनातील भक्तवर्ग सुद्धा सेवेसाठी हा मंदिर परिसरात आपण पाहतात।